इथे दृश्य आपण पाहतोय भाजपच्या गटनेत्याची निवड झालेली आहे। पुढे जाऊन थोडा मी खाली होतो, पुढे जाऊन इकडे होतो। तर गणेश खणकर यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाली आहे। भाजप आणि शिवसेना गटाची नोंदणी ही आज होणार आहे। दोन्ही पक्षाचे नगरसेवक काही वेळातच कोकण भवनात जाणार आहेत। शिवसेना राष्ट्रवादीची गट नोंदणी मात्र एकत्र होणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे। मात्र आताची महत्त्वाची अपडेट, गणेश खणकर हे भाजपचे नवीन गटनेते झालेत। भाजपच्या गटनेतेपदी खणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते। अमित साटम उपस्थित होते। आपण पाहतोय गणेश खणकर हे आता भाजपचे गटनेते झालेत। भाजपच्या गटनेतेपदी खणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आज नगरसेवक नोंदणी झाल्यानंतर गट नोंदणी झाल्यानंतर महापौर निवडीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे। इतर पक्षाची गटनोंदणी ही झालेली आहे। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांची गटनोंदणी अजूनही झालेली नाहीये। आज मात्र ही महत्त्वाची घडामोड घडणार आहे। सगळे नगरसेवक, भाजप शिवसेनेचे सगळे नगरसेवक हे एकत्रित कोकण भवनाकडे रवाना होणार आहेत। तिथे जाऊन या सगळ्या नगरसेवकांची गट नोंदणी पार पडणार आहे। मात्र त्याआधीच एक महत्त्वाची प्रक्रिया पार पडली आहे। गटनेतेपदी भाजपचे गणेश खणकर यांची निवड करण्यात आली आहे। यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। जय श्रीरामाच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या। भाजपचे महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित होते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, गणेश खणकर हे भाजपचे नवीन गटनेते आहेत। काय अधिक माहिती आहे? गट नोंदणी करण्यासाठी हे सगळे कधी जाणार आहेत? आता काही वेळांपूर्वी सर्व भाजप नगरसेवक मुंबईतल्या सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांची घोषणा दिलेली आहे। त्यानंतर मुंबईचे भाजप अध्यक्ष आहेत, प्रसार माध्यमांशी बोलतायत। गणेश खणकर यांच्या अधिकृत घोषणा गटनेते महापौर असेल आणि महापौर चेहरा त्याचं चित्र पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल। तुर्तास गणेश खणकर हे गटनेता म्हणून अधिकृत आता निवड झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। खणकर सभागृहातले नेते आहेत, त्यामुळे त्यांनी संधी दिल्याचं समजतं। सभागृह आणि गटनेता याचा मुळात कामकाज ते सभागृहात त्याची सभागृहात करणं। निश्चितच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय गणेश खणकर हे भाजपचे नवीन गटनेते झालेत। काही वेळातच हे सगळे नगरसेवक मिळून गट नोंदणी करण्यासाठी रवाना होतील कोकण भवनात। हे थोड्या वेळातच दाखल होतील। मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय, भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे।